नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा, 2 दिवसात शहर खड्डेमुक्त करा. श्री राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना. अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अतिवृष्टीचा पूर्वानुभव प्रशासनाकडे असतानाही प्रशासन रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल करत नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला. यासह 2 दिवसात शहर खड्डेमुक्त करण्याचा अल्टिमेटमही क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे चाळण झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी राजेश क्षीरसागर यांना प्राप्त झाल्या. त्यानुसार आज तात्काळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी आज आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत शहरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना राजेश क्षीरसागर यांनी लोकांचे जीव जाण्यापर्यंत रस्त्यावरील खड्ड्यावर महापालिका प्रशासन उपाययोजना करत नाही. महापालिकेची विभागीय कार्यालयांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. रस्त्यावरील खड्डे यामुळे राज्यात कोल्हापूरची बदनामी होत आहे. हा भोंगळ कारभार तात्काळ सुधारावा. शहरातील धोकादायक खड्डे 2 दिवसात मुजवा, अन्यथा गय केली जाणार नाही, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिले. ते म्हणाले की सध्या पावसाचा जोर ओसरला असून ज्या ठिकाणी अजूनही चिखल दलदलीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी मुरमाद्वारे खड्डे मुजवण्यात यावेत. शक्य असेल त्या ठिकाणी सिमेंट व डांबरीकरणाचे पॅचवर्क लावून शहरवासियांना खड्ड्यांच्या जीवघेण्या त्रासातून मुक्ती द्यावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी जण उपस्थित होते. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.